हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आता सकाळी आहे ना, इथं माझं रेडी व्हायचं काम चाललं होतं. म्हणजे सकाळी उठून ना लवकरच काम मी आवरून घेतले होते सगळे काही. आणि आज खरं तर म्हणता नाही असं, म्हणजे वटपौर्णिमा तर काल होती, पण आज काहीतरी ब्लॉग आला आहे तुमच्यापर्यंत. कारण की काल खूपच लेट झालं ना, यामुळे येण्यासाठी तर मला एवढा टाईम भेटला नाही. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते. तर तो हा काहीतरी कालचा ब्लॉग आहे, म्हणजे वटपौर्णिमाचा. तर काल काहीतरी वटपौर्णिमा होती, तर यामुळं ना आता मस्त असा मेकअप वगैरे करून वडाला पण जायचं होतं काहीतरी. तर आता आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे आता जे रिच्युअल असतात ते कुठंतरी फॉलो केलेच पाहिजेत. आणि आता म्हणजे आहे प्रत्येक गोष्ट, ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्यामध्ये आम्ही काहीतरी सगळं काही ॲडजस्ट करून आणि म्हणजे थोडंफार पूजा करून घेतली वडाची. आणि ते रिच्युअल सगळे काही फॉलो केले आम्ही सुद्धा इकडं. आणि बऱ्यापैकी म्हणजे आपल्या मराठी बायका भरपूर अशा आहेत. थोडं करताना आपल्या मराठी फॅमिलीज सगळ्यात जास्त, तर म्हणजे बघायला गेलं तर म्हणजे आपल्या मराठी फॅमिलीजच खूपच जास्त होत्या इथं. तर यामुळं ना आम्ही सगळ्यांनी बायकांनी म्हणजे मस्त असा प्लॅन बनवला आणि सगळे काही मस्त असे एकदम मराठमोळा साज शृंगार करून म्हणजे एकदम नटून खोटून काहीतरी साड्या वगैरे घालून गेलो मस्त असा. आणि आपल्याच म्हणजे कॅम्पसमध्ये दुसऱ्या साईडला ना तर वडाचं झाड होतं, मग तिथं काहीतरी गेलो. तिथं मस्त अशी वडाची पूजा वगैरे केली, फेरे वगैरे केले आणि छान अशी पूजा वगैरे करून मग दुपारी परत आलोत आम्ही. तर पोळ्याचा वगैरे काही स्वयंपाक मी काही केला नव्हता, कारण की दुपारून आहे ना म्हणजे असा प्लॅन होता की पोळ्याचा स्वयंपाक करण, पण ते काहीतरी फेल झालं म्हणजे मध्येच. कारण की म्हणजे माझी थोडीफार तब्येत बरोबर नव्हती, कारण की पाय थोडाफार दुखतोय. तर यामुळं मग मी ते कॅन्सल केलं आणि त्याऐवजी आपले आमरस चपाती, मस्त अशी पनीरची भाजी वगैरे ते काहीतरी बेत केलता. तर तोच काहीतरी मग मस्त असं एन्जॉय केला आम्ही ते काहीतरी. आणि काल वटपौर्णिमा होती ना, तर या निमित्ताने मी पोस्टसुद्धा टाकली होती, तुम्ही जर पाहिली नसेल तर पाहू शकतात. आणि याचे ना छोटे मोठे असे मी आपले रील्स, त्याचबरोबर छोटे असे व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत, शॉर्ट असे. आणि ते आपल्या चॅनलवर थोडे करता मी अपलोड पण केलेले आहेत बऱ्यापैकी. जर तुम्ही कोणी पाहिले नसते ना तर नक्की बघून घ्या. खूप छान अशा रील्स बनवल्या होत्या आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि मी पण काहीतरी बनवल्या होत्या. तर हे काहीतरी आहे ना तिकडं, म्हणजे आता वटपौर्णिमेला म्हणजे आपलं वडाला जायचं आहे कुठंतरी पूजा करायला. तर यामुळंच माझी इथं घाई चाललेली बरं का, म्हणजे मेकअप वगैरे करायची. तर सकाळपासून हेच काहीतरी चाललं होतं माझं, इकडं तिकडं पळ, हे कर ते काम कर. तर म्हणजे मी सकाळी ना साधारण 5:30ला सुटले होते, जेणेकरून माझं संपूर्ण असं काम ना व्यवस्थित आणि असं योग्य असं टायमावर आवरण आणि माझी तळतळ पण होणार नाही, काही नाही. कारण की आता लहान लेकरं घरामध्ये असले ना, आता प्रत्येक बायकांना तर माहीतच आहे की लहान लेकरं घरात असले की मग कसं असतं की आपल्याला स्वतःला कमी टाईम देता येतो. म्हणजे देतच नाही खरं तर, आपल्याला स्वतःला कमीच टाईम भेटतो, लेकरांकडे जादा टाईम द्यावा लागतो त्यांना. तर यामुळं ना मी आज म्हणजे असं डोक्यात मी आदल्या दिवशीच प्लॅन करून ठेवला होता की आता म्हणजे उद्या लवकर उठायचं, मग काय कोणत्या गोष्टी करायच्या टायमावर, असं सगळं काही डोक्यात प्लॅन ठरवला होता ना. तर यामुळे कुठंतरी माझ्या सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या, अगदी मजेशीर. आणि सगळ्यांना गोष्टींना मला छान असा टायमिंग पण देता आला, म्हणजे आपल्या व्हिडिओजला, त्याचबरोबर म्हणजे पूजा वगैरे पण यालासुद्धा. तर आणि त्याचमध्ये ना फौजी पण मध्ये असे दुपारपर्यंत होते जरा ब्रेकमध्ये घरी, तर त्यांनी आरूला हँडल केलं. यामुळं छान अशी पूजा वगैरे माझी झाली आणि काही टेन्शन नाही राहिलं. कारण की आहे ना आता भरपूर असं ऊन, म्हणजे इकडं उन्हाळा आता सुरू झाला आहे बघा. आता आपल्या इकडं पाऊस काळ सुरू झाला आहे आणि आता इकडं उन्हाळा सुरू झाला. इतका डेंजर उन्हाळा आहे, म्हणजे राजस्थानचंच दुसरं काहीतरी विरुद्ध म्हणजे इकडं उन्हाळा की सेम म्हणजे तिकडच्या सारखाच उन्हाळा आहे, खूपच डेंजर. आत्ताच ते जाणवते. तर एकदम बेकार हालत झाली होती. आणि जेणेकरून जेवढा काय आम्ही मेकअप वगैरे करून गेलतो ना, तेवढा काही म्हणजे येईपर्यंत ना मागं अशी म्हणजे एकदम बत्तर हालत होऊन गेली होती आम्ही सगळ्यांची. कारण की एकदम आता सगळ्या बायकांना माहिती आहे, मुहूर्त हा कालचा म्हणजे पूजेचा काहीतरी 11:30 नंतरचा होता. तर यामुळं त्या दरम्यान गेलो, पण खूपच जास्त उन्हामुळं एकदम हे झालं, घाई झाली सगळी काही आणि खूपच बेकार हालत पण झाली सगळ्यांची. तर राहू द्या, आता केली पूजा वगैरे केली. काहीतरी वाडाचा मान असतो पूजेचा, यामुळं तो भेटला कुठंतरी शोधून ना, तर ते काहीतरी महत्त्वाचं आहे. कारण की असं महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या इकडं भेटतं, पण असं दुसऱ्या ठिकाणी जर पोस्टिंग असली तर काही ठिकाणी भेटत पण नाही, पण आता इथं भेटून गेला तर ते काहीतरी महत्त्वाचं होतं मेन म्हणजे. तर त्याच निमित्ताने ना इथं माझं मेकअप वगैरे करायचं चाललं होतं. आणि खरंच सांगू म्हणजे मी साधारण 5:30 ते सकाळपर्यंत 8-8:30 पर्यंत संपूर्ण असं काम सगळं काय आवरून घेतलं होतं.
म्हणजेच आहे ना, म्हणजे सकाळी असं डोक्यात होतं की सकाळी संपूर्ण असं काम आहे ना लवकरच झटकीफट आवरून घेऊन म्हणजे आपलं उन्हाच्या अगोदर ना सगळं काही पूजा वगैरे करून येता येईल. पण ते काय झालं नाही. नंतर असं म्हणजे कळलं की म्हणजे घरून की फोन आला की म्हणजे आपलं की मुहूर्त म्हणजे आपला जे टाईम आहे ना तो काहीतरी 11:30 नंतरचाच आहे, म्हणजे पूजेचा काहीतरी वटपूजेचा. तर यामुळं मग पुन्हा टाईमपास झाला. मग तोपर्यंत मी मस्त असे रील्स फोटोशूट वगैरे आपले केले छान असे. तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला भेटते. तर हे काहीतरी मेकअप करायचं काम चाललं होतं जायच्या अगोदरचं बरं का माझं. तर तोपर्यंत ना मी घरीच असा संपूर्ण असा मेकअप केला. आंबाडा वगैरे मी काहीतरी घरीच बांधला. आणि आता मी तर साडी वगैरे घालून काय घेतली नव्हती. पहिल्यांदा सगळं काही मी आवरणार होते आणि लास्टला साडी घालणार होते. म्हणजे पहिल्यांदा जर साडी घालून घेतली ना पहिल्यांदाच इतकं गरम होतं आहे ना डेंजर असं, तर मग तर काही कामच सुचलं नसतं. तर यामुळं म्हटलं सगळं पहिल्यांदा आवरून घेते. पहिलं हेअरस्टाईल वगैरे मेकअप ते, आणि मग नंतर लास्टला साडी वगैरे घालून घेईन छानपैकी. तर यामुळं आता मस्त असं इथं मेकअप करायचं काम चाललं होतं. पहिल्यांदा सगळ्यात आहे ना हेअरस्टाईल करून घेतली. आणि आता गरमी आहे ना एवढी जास्त प्रमाणात इकडं, तर यामुळं मी आहे ना आपले म्हणजे आपला आंबाडाच बांधला होता वरती असा थोडक्यात असं छान असं हेअरस्टाईल करून, जेणेकरून म्हणजे खाली असं केस मोकळे सोडले की मग गरम वगैरे काही होणार नाही आणि चिडचिड पण नाही व्हायची. तर यामुळं मी असं मस्त असं पुढं पफ पाडला छानपैकी, पफ बँड घालून त्यामध्ये. तर मागं मस्त असा आंबाडा वगैरे घातला. आणि हे काहीतरी आहे ना मी हेअरस्टाईल वगैरे छोट्या मोठ्या हे काहीतरी पहिल्यापासून घरीच करते, कारण की थोडासा असं शॉर्टकटमध्ये मी बेसिक आपला आहे ना पार्लरचा कोर्स केलेला आहे, ज्यामध्ये मला मेकअप वगैरे, त्याचबरोबर हेअरस्टाईल्स, हेअरकट, त्याचबरोबर फेशियल, ब्लीच हे संपूर्ण असं थोडंफार म्हणजे प्रमाणात सगळं काही हे येतं मला. फक्त आयब्रो वगैरे एवढे काही परफेक्ट येत नाही, त्यामुळं आयब्रोज फक्त मी बाहेरून करत असते. नाही तर बाकीचं हेअरस्टाईल झालं, मेकअप झालं, फेशियल झालं, बाकीचं सगळं काही मॅनिक्युअर, पेडिक्युअर हे सगळं काही म्हणजे मी कधी पार्लरला जातच नाही करायला. तुम्ही बघितलंच असेल की मी घरीच करत असते हे संपूर्ण काही असं माझं म्हणजे स्वतःचं आपलं काहीतरी. आणि खरंच आपल्या कित्येक गोष्टीत म्हणजे आपण जेवढ्या असं होऊ शकतं तेवढ्या गोष्टीत पैसे वाचवण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर चांगलंच आहे ना. आणि खरंच आपण बाहेर जाऊन एवढे पैसे वेस्ट करायचे, ते घालायचे, ते करून यायचं, त्यापेक्षा आपण स्वतःनीच म्हणजे जमत असलं स्वतःच्याच हाताने केलं तर किती छान वाटतं ना. म्हणजे एक स्वतःचा म्हणजे आपण करण्यात स्वतःची ती एक वेगळीच आनंद असतो आणि ती वेगळीच म्हणजे फिलिंग असते की आपण म्हणजे असं वाटतं मनात की चला थोडीफार तरी बचत आपण करतोय, वेस्ट पैसे जाण्यापेक्षा आपण बचत तरी करतोय ना, तर हे काहीतरी वाटतं. तर त्यामुळं मी हे घरच करत असते. फक्त आयब्रो बाहेर करत असते मी जाऊन, कारण की ते काहीतरी अजून परफेक्ट असे मला काही जमत नाहीत ना, तर यामुळं. तर इथं पहिल्यांदा ना मी फाउंडेशन वगैरे लावून घेतलं, कारण की फाउंडेशन आज लावलं होतं, नाही तर नुसतं कॉम्पॅक्ट जरी लावलं ना तरी पण काम होतं. पण आज काहीतरी नाही, कारण की पार्टीला वगैरे जाण्यासाठी कॉम्पॅक्ट ठीक आहे फक्त, पण आज काहीतरी म्हणजे खूप अशी गरमी होती ना, तर यामुळं मी फाउंडेशन लावलं होतं. आणि लॅक्मेचं फाउंडेशन वापरते मी आता एवढे भरपूर दिवस झाले. तर खरंच लॅक्मेचं फाउंडेशन ना खूप छान आहे आणि प्रत्येक स्किन टोनला म्हणजे सुट्ट होईना असंच आहे काहीतरी. तर माझा तरी एक्सपिरियन्स त्यासोबत आतापर्यंत खूप छान असा आलेला आहे. यामुळं मी ना लॅक्मेचंच कॉम्पॅक्ट आणि लॅक्मेचंच फाउंडेशन असं वापरते आता बरेच 2-4 महिने झाले तसं काहीतरी. पहिल्यांदा ना फाउंडेशन वगैरे लावून घेतलं छान असं आणि सगळं काही ब्लेंडरच्या सहाय्याने आपलं ब्लेंड करून घेतलं प्रत्येक स्किनवर माझ्या. आणि त्याचबरोबर नंतर कॉम्पॅक्ट लावून घेतलं मस्त असं. तर 2च प्रोडक्ट वापरलेत, पण तरीसुद्धा पाहू शकतात तुम्ही चेहऱ्यावर किती छान आणि मस्त असं एकदम व्हाईट ग्लो आल्यासारखा वाटतोय ना. तर चेहरा एकदम खुलल्यासारखाच वाटत होता डायरेक्ट. हे 2च प्रोडक्ट वापरलेत मी मेकअपमध्ये, तुम्ही पाहू शकतात. आणि इथं काहीतरी आहे ना आता मी आयब्रोला म्हणजे आपलं हे करून घेतले होते, आयब्रो वगैरे सेट करून घेतले. त्यानंतर आपला आय शॅडो पण लावून घेतला छान मस्त असा. तर हे आय शॅडो ना बरेच दिवस झाले मी असे काहीतरी घेतलेत आणि ते खूपच छान आहेत. म्हणजे आपला नॉर्मल जरी थोडंसं आपले लावले ना तरी पण त्यांनी इतका छान असा लुक म्हणजे एकदम उठून दिसतो. तर ते मी काहीतरी लावून घेतले मस्त असे 2 in 1 कलरमध्ये असे काहीतरी लावले होते मी. तर मस्त असा दिसत होता लुक. आणि त्याचबरोबर चंद्रकोरची ही टिकली ना मी काहीतरी घरून आणल्यात, कारण की आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे चंद्रकोर ही तिकडंच भेटते, नाही तर इकडं किती पण शोधली ना तरी चंद्रकोर टिकली कधीच भेटणार नाही. टिकल्या म्हणजे एवढा विषय नाहीच आहे इकडं. तर यामुळं मी या चंद्रकोर टिकल्या आवर्जून म्हणजे आपल्या गावाकडून येतानाच घेऊन येत असते, जेणेकरून म्हणजे इकडं कुठंतरी आपलं म्हणजे असे मराठमोळे सण असतात किंवा मग पार्टी असली, पार्टीमध्ये तर नाही पण आपले सण वगैरे तर येतातच ना बरेच असे, तर त्याला काहीतरी म्हणजे असं उपयोगी येतं. आणि आपली चंद्रकोर टिकली लावली ना खरंच आपला मराठी लुकच म्हणजे असा वेगळाच दिसतो लगेच तिने. तर मला ती काहीतरी पहिल्यापासून खूपच जास्त आवडते ना, तर यामुळं मी ती खास करून आणल्या होत्या तिकडून. तर ही मस्त अशी चंद्रकोर टिकली वगैरे लावून घेतली. आणि आता लास्टला मस्त इथं लिपस्टिक लावायचं काम राहिलं होतं, तर माझी फेवरेटच ती बेबी पिंक कलरची मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आता इथं. आणि फायनली आता संपूर्ण माझा इथं म्हणजे सगळं काही आता रेडी झालेली आहे मी, मेकअप वगैरे तर सगळं काही झालं आहे. आणि हे ज्वेलरी वगैरे घालायचं काम राहिलं होतं, तेच काहीतरी घालून घेते म्हटलं आता. मग फायनली साडी घालून टाकली
टाकली की बाकीचं सगळं काही मेकअप म्हणजे आवरला समजायचं आता. तर म्हणजे आम्ही तरी इकडं म्हणजे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्यामध्ये काहीतरी वटपौर्णिमा केली मस्त अशी साजरी सगळ्या मराठी बायकांनी मिळून छान अशी मस्त असं. तर तुम्ही पण म्हणजे आता प्रत्येकाच्या म्हणजे इकडं वेगवेगळे असं वटपौर्णिमा तर करतात सगळे, पण काहींचे रिच्युअल्स असे वेगवेगळे असतात. तर म्हणजे सगळ्यांनी असं वटपौर्णिमा मस्त अशी साजरी केलीच असेल. तर तुम्ही कशा पद्धतीने केली आहे मला ती सुद्धा सांगा कमेंटमध्ये. तर इथं मी मस्त असं ज्वेलरी वगैरे घालून घेत होते आणि ही मोत्याची ज्वेलरी ना मी खरं तर माझ्या आरूसाठी आणलेली आहे वरती तो हार, पण खरं तर आज तो काहीतरी मीच घालून घेतलाय आणि खरंच ती म्हणजे पाहायला नव्हती घरी, नाही तर तिने जर पाहिलं असताना तर खूपच जास्त माझ्या मागं ओरडली असती की माझी कसं काय घातली तू. पण मी हा काहीतरी मोत्याचा हार घालून घेतला वरती, कारण की जेणेकरून आहे ना मोत्याचा हार आहे ना कोणत्या पण साडीवर सूट होतो आणि खूप छान लुक येतो बरं का त्याने. तर यामुळे ना मोत्याचा हार वरती घातला आणि मंगळसूत्र तर ते राहतच आपलं. त्याचबरोबर कानातले घालून घेतले मस्त असे व्हाईट कलरचेच घातले होते आणि त्याचबरोबर ना लॉंग असं मंगळसूत्र, ते म्हणजे आपलं सोन्याचं नाही, ते काहीतरी म्हणजे आपलं मी बाजारी आणलेलं आहे आपल्या गावाकडून येतानीच, जे मस्त असं आहे. दोन एकदम शिंपल्या एकदम सोन्याचा लुक सारखाच येतो त्याच्यामध्ये लुक आपला. आणि पूर्ण असं साडी घातली ना तर एकच नंबर लुक वाटतो त्यामध्ये. तर इथं ना मी आता संपूर्ण असं मेकअप करत होते तोपर्यंत पुष्पा दिदी पण आमची येऊन बसलेली होती. तर तिचंच काहीतरी मी जे सजेशन घेत होते की सांग बाई आता मी कशी दिसते कशी नाही. तर चला आता एकाच झटक्यात म्हणजे मी आपलं थोडं रिॲक्शनमध्ये तर केलं आता मस्त असं लगेच म्हणजे आपला मेकअप वगैरे तयार, साडी वगैरे घालून तयार. तर जेवढा काही इफेक्ट इथं दिसला ना तुम्हाला लगेच मी साडी घालून तयार, तर तेवढा काही नसतो. तो मस्त असा इफेक्ट असा दिसायला बरा वाटतो, पण खरं त्या मागची मेहनत ती असतीच म्हणजे करावंच लागती. म्हणजे साडी वगैरे ती घालून मस्त असं टचअप वगैरे केलं. फायनली मी आता संपूर्ण अशी रेडी झाले होते इथं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आहे ना आता हे काहीतरी मंगळसूत्र जे आहे ना लॉंगमधलं ते मी काहीतरी आहे ना गावाकडून येतानाच आणलं होतं. खरं तर मी नव्हतं आणलं, ते मम्मीने मला दिलं होतं आठवण करून घेऊन. आणि त्याची डिझाईन ना खूपच छान आहे, तुम्ही पाहू शकता तुम्ही किती मस्त असं डिझाईन दिसते त्याची एकदम एकदम सोन्याच्या आकारातच म्हणजे ते आहे, पण ते खरं तर डुप्लिकेट आहे पण सोन्याचंच वाटतं एकदम त्यामध्ये. कारण की त्याचा आहे ना कलरसुद्धा आत्तापर्यंत म्हणजे थोडासुद्धा पण असा म्हणजे गेला नाही आहे, एकदम प्युअर असा सोन्याचा कलर आहे ना तसाच काहीतरी अजून पण आहे. त्याला पाण्यामध्ये वापरलं कुठं पण वापरलं ना तरी त्याचा कलर अजून काहीतरी गेला नाही. तर फायनली मी इथं संपूर्ण असं आवरलं वगैरे आणि मल्टी कलरमधून काहीतरी बांगड्या वगैरे घालून घेतल्या. तर सगळं काही आवरून ना फायनली इथं आम्ही काहीतरी पोहोचून गेलो होतो जिथं आम्हाला म्हणजे वडपून जायचा होता ना तिथं काहीतरी. तर आमचं आहे ना सगळ्यांची तळतळ यामुळं चालली होती की भरपूर असं म्हणजे आहे ना गरमी होत होती ना, यामुळं सगळ्यांचं असं चाललं होतं की बापरे भरपूर अशी गरमी होती. तर सगळ्यांचा मेकअप असं काहीतरी निघून चालला होता फार, एवढी फार ती गरमी चालली होती डेंजर अशी. तर ताटं वगैरे मस्त असे इथं रेडी केले होते आणि आता फायनली इथं थोड्याफार ताईंची वाट बघत होतो. तर आम्ही काहीतरी सगळ्यांनी मिळून मस्त अशी आता इथं सुरुवात केली होती. एकमेकींना हळदी कुंकू लावलं, त्याचबरोबर वाडाला मस्त असे फेरे वगैरे घातले आणि नंतर आहे ना इथं हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर एकमेकींच्या वटीसुद्धा भरून घेतल्या. तर छान असं म्हणजे आहे ना सगळ्यांनी मिळून मस्त असा वटपौर्णिमाचा कार्यक्रम आम्ही इथंसुद्धा साजरी केला आपल्या नागालँडमध्ये पण. म्हणजे असं एक असतं की मनापासून की चला महाराष्ट्रात म्हणजे आपण तिथं नाही येत तर काय झालं, पण इकडंसुद्धा आपण ज्या गोष्टी भेटत आहे किंवा जे आहे काहीतरी त्यामध्ये ॲडजस्ट करून आपण इकडंसुद्धा ते साजरी करू शकतो. आणि म्हणजे आपण दुसरीकडे राहिलो तर असं नाही म्हणजे आपली परंपरा सोडायची थोडी असते, तर ती कुठं पण फॉलो करायची. आणि खरंच आम्हाला असं म्हणजे एकदम आम्ही सगळ्या काय एकदम अशा मराठमोळ्या एकदम नटलो होतो ना, तर सगळं बघून ना एक सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे किती आपल्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे एकदम स्पेशल अशी आहे ना. तर ते पण काहीतरी म्हणजे सगळ्यांना नवल वाटतं एकदम, तर ते पण आपल्या प्रकारचं म्हणजे एक फॉलो करायला बघतात, साडी नेसायला मेकअप करायला. तर ते कुठंतरी बघून आणि असं हे करून ना आनंद पण वाटतो की आपली परंपरा पण चला कोणीतरी फॉलो करते आणि त्यांना इतकं मनापासून आवडतात म्हणजे आपल्या एकदम साजशृंगार त्याचबरोबर आपली साडी घालणं हे ते. तर हे काहीतरी संपूर्ण असं पाहून ना ते एकदम मनात आनंद वाटतो मोठा असा. तर इथं सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरून घेतल्या आम्ही आणि लास्टला ह्या ताई आल्या होत्या तर त्यांची पण ओटी वगैरे भरून घेतली मी छान अशी. आणि घरून आहे ना आंबे बरेच असे घेऊन गेलो होतो, तांदूळ आंबे असे, जेणेकरून जेवढ्या बायका भेटते ना तेवढ्यांचा हळदी कुंकू करून त्यांना मस्त असं ओटी भरण वगैरे सगळं काही करता येईल. तर फायनली सगळ्यांच्या ओटी वगैरे भरल्या आणि छान असं सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. आणि लास्टला आम्ही नेमकं तिथून निघणार तर हे काहीतरी ताई वगैरे अजून काहीतरी आल्या होत्या वडाला, कारण की आता दिवसभर तर चालूच राहणार होतं. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की भरपूर असा मोठा कॅम्प आहे इथं आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या मराठीच माणसं भरपूर अशी आहेत इथं, तर यामुळे दिवसभर आता चालूच राहणार होतं. पण तरी पण त्या रस्त्यामध्ये भेटून गेल्या, तर यामुळे आम्ही काहीतरी हळदी कुंकू वगैरे पुन्हा
असं एकमेकींना लावून घेतलं, जेणेकरून म्हणजे आता घरी जायला आम्ही मोकळे होतो कुठंतरी. तर फायनली इथं काहीतरी मी हळदी कुंकू वगैरे लावून घेत होते आणि आजचा मेकअप लुक ना मी घरीच क्रिएट केलेला होता. पाहू शकतात तुम्ही किती छान आणि मस्त असं झाला आहे ना. तर हे काहीतरी 2 प्रोडक्टपासूनच इतका मस्त असा लुक तयार झाला होता. आणि फायनली आता आम्ही काहीतरी घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर ना मी बिलकुल असे व्हिडिओ वगैरे घेतले नाहीत बरं का, कारण की भरपूर अशी गरमीने परेशान झाले होते ना. यामुळे म्हणजेच घरी गेल्यानंतर ना पहिल्यांदा साडी वगैरे चेंज केलं, मस्त असं फ्रेश झालो आणि जेवण वगैरे केलं. त्यामध्ये मी व्हिडिओज वगैरे काहीच घेतले नाही. आणि लास्टला आहे ना या बायकांना हळदी कुंकू लावून वगैरे गेलो होतो आम्ही. आणि फौजीने मस्त अशी आईस्क्रीम आणली होती, ती काहीतरी एन्जॉय केली. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.